2 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर दिली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची कित्येक वेळा विधान भवनात भेट घेतली, म्हणजे एक योगायोगाने पण झाली आणि स्वतः देखील भेट घेतली। जेव्हा अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभासाठी फोटो सेशन घेण्यात येत होतं तेव्हा देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बघणं टाळलं, पण देवेंद्र फडणवीसांना त्यांनी नमस्कार केलाय, त्यांची विचारपूस केली आहे आणि सोबतच विधान भवनाच्या बाहेर जाताना देखील स्पेशल त्यांना मी निघतोय हे बोलण्यासाठी त्यांना खानावून त्यांच्याकडे जाऊन उद्धव ठाकरेंनी निरोप देखील घेतलेला आहे। हे सगळं आपण स्वतः कॅमेरावरती पाहिलेले आहेत, रेकॉर्डेड पाहिलेलं आहे। म्हणजे फक्त अधिवेशनात 2 दिवसांमध्ये 2 ते 3 वेळा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली होती। आता हे सगळं सुरू असताना काल एक महत्त्वाची घडामोड घडली। देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची बातमी सगळीकडे सूत्रांच्या माध्यमातून सुरू झाली आणि राज्याचे राजकारण पुन्हा चर्चेत आलं। देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या ऑफर नंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये 4 तास काय करत होते, त्यांची भेट झाली का, आणि यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काय स्पष्टीकरण दिले, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरुवात झाली। झालं असं, काल संध्याकाळी म्हणजेच 19 जुलैला 6 वाजल्यापासून वांद्रेमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र एकाच हॉटेलमध्ये होते। हे दोघे तब्बल 4.5 तास एकाच हॉटेलमध्ये असल्याने या संदर्भात नक्की काय प्रकरण सुरू आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यात देखील मग अर्धा ते 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे आदित्य ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची बातमी वेब पोर्टलच्या माध्यमातून आणि अनेक ब्रॉडकास्ट मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात येत होती, सूत्रांच्या माध्यमातून देण्यात येत होती। खरं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते अशी प्राथमिक माहिती होती। सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचलेले आणि नंतर 1 तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस देखील त्या हॉटेलमध्ये पोहोचले। नंतर माध्यमांना सूत्रांच्या वतीने माहिती मिळाली की सॉफिटेल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये या दोन्ही नेत्यांची बैठक झाली आहे। यावेळी हा एरिया बंद देखील करण्यात आल्याचं बातम्यांमध्ये सांगण्यात आलं, पण यामध्ये नंतर अशी देखील माहिती देण्यात आली की आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकाच हॉटेलमध्ये आले असताना आदित्य ठाकरे हे एका संगीत कार्यक्रमाला आले होते आणि देवेंद्र फडणवीस हे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त 7च्या दरम्यान त्या हॉटेलमध्ये पोहोचले होते। पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ही भेट जी रात्री घडले की नाही यावरती बातम्या सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचं विधान केलं। आम्ही भेटीच्या बातम्या ऐकतोय, आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्या चर्चांना एक हवा देण्याची भूमिका देत शिंदे यांचं नाव न घेता एक सूचक विधान केलं। पण देवेंद्र फडणवीसांनी या उलट एकदम स्पष्ट प्रतिक्रिया दिली। मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरेंसोबत कोणतीही भेट अथवा बैठक झालेली नाहीये, आम्ही दोघे समोरासमोरही आलो नाहीये। आदित्य ठाकरे आणि मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आलो होतो आणि असं सगळं जे काही आहे ते स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। एकूण काय तर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कोणतीच गुप्त चर्चा किंवा भेट झालेली नाहीये, ही सगळी अफवा होती। पण यात एकनाथ शिंदे यांची धाकधूक वाढेल असे वक्तव्य आज आदित्य ठाकरेंनी केले। त्यात देखील देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उद्धव ठाकरे यांना एक ऑफर दिली होती युतीची, म्हणून या सगळ्याला या भेटीला एक वेगळ्या नजरेने पाहण्यात आलं। शिवाय ज्या दिवशी ऑफर दिली त्याच दिवशी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एका ठिकाणावर समोरासमोर आले होते, तेव्हा देखील आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना म्हटलं तुम्ही आम्हाला ऑफर दिली म्हणून तुमच्या स्वागतासाठी आलोय, म्हणून देखील ही चर्चा अजून जोर घेऊ लागली होती। या अगोदर देखील पावसाळी अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची
जेव्हा भेट झाली होती, म्हणजे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात जेव्हा भेट झाली होती, तेव्हा देखील या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होत नाही, हे स्पष्ट वक्तव्य केलं होतं. फडणवीस यांनी जशी भूमिका घेतली आहे त्यानुसार तरी त्यांना महायुतीच्या कोणत्याच नेत्याला, उपमुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संभ्रमात टाकण्याची भूमिका घ्यायची नाहीये. ती भूमिका त्यांनी, फडणवीसांनी टाळली आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना त्यांच्या प्रतिक्रियांमधून शिंदेंच्याच शिवसेनेची धाकधूक वाढेल असे वक्तव्य करत आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत काय आहे हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.